नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला आपल्या YouTube लेक्चरमध्ये ध्वनी संबंधी एक टॉपिक पाहायचा आहे जो पुन्हा परीक्षेमध्ये येतो। ओके, बघा ध्वनी हा जो टॉपिक आहे साऊंड या टॉपिकमध्ये बरेचसे असे टॉपिक्स आहेत जे पुन्हा परीक्षेमध्ये येतात। ठीक आहे, पण बघा आपल्याला जो पॉइंट पाहायचा आहे तो खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। बघा तो म्हणजे काय, तर मी डायरेक्ट टॉपिककडे येतो। बघा आपला टॉपिक आहे ध्वनीचे प्रकार। बघा आपल्याला पाहायचे आहे ध्वनीचे प्रकार। ओके, टाइप्स ऑफ साउंड अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी। ओके, वारंवारतेनुसार फ्रिक्वेन्सीनुसार ध्वनीचे कुठले प्रकार पडतात हे आपल्याला पाहायचं आहे। फ्रिक्वेन्सी, ओके, टाइप्स ऑफ साउंड अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी प्रमाणे कुठले प्रकार पडतात हे आपल्याला पाहायचं आहे, जे परीक्षेमध्ये पुन्हा येतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपण समजून घेऊयात। नंतर याच्यामध्ये आपल्याकडे पीपीटी सुद्धा आहे आणि क्वेश्चन सुद्धा आयोगाचे पाहू, पीवायक्यू पाहू। पहिले तर समजून घेऊयात। ओके, बघा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा। आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बघा ध्वनीचे त्याच्या वारंवारतेवरनं फ्रिक्वेन्सीवरनं 3 प्रकार पडतात। बघून घ्या। बघा सगळ्यात पहिली गोष्ट बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारतेचा कॉन्सेप्ट आपण नंतर समजून घेऊ एखाद्या पुढल्या व्हिडिओमध्ये। बघा वारंवारता हा जो टॉपिक आहे, फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्झमध्ये मोजतो, लक्षात ठेवा। आणि फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो म्यू किंवा एन या शब्दाने दाखवतो, लक्षात ठेवा, या नोटेशन दाखवतो। ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिला मुद्दा, जो ध्वनी आपल्याला ऐकू येतो। बघा जो साऊंड आपण ऐकू शकतो। ठीक आहे, बघा जो साऊंड आपण ऐकू शकतो म्हणजे ह्युमन बॉडी म्हणजे आपण जो साऊंड ऐकतो त्याला आपण म्हणतो बघा श्राव्य ध्वनी। काय म्हणतो? श्राव्य ध्वनी। ओके, याला म्हणतो बघा आपण ऑडिबल साऊंड म्हणजे काय? जो साऊंड आपण ऐकू शकतो, ऑडिबल साऊंड। ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? हां, आता बघा जो ध्वनी आपल्याला ऐकू येतो त्याची काही फ्रिक्वेन्सी असते। किती फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा? बघा जो साऊंड आपल्याला ऐकू येतो त्याची फ्रिक्वेन्सी असते बघा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ। बघा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या रेंजचा साऊंड आपल्याला ऐकू येतो। ठीक आहे, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या रेंजचा साऊंड आपल्याला ऐकू येतो। ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा, मग आता इथे हा जो 20 हर्ट्झ आहे, जेव्हा एखादा साऊंड या 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतो, ओके, बघा मग जेव्हा एखादा साऊंड हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतो, जेव्हा एखादा साऊंडची फ्रिक्वेन्सी कमी असते 20 हर्ट्झ पेक्षा, त्या साऊंडला बघा नाव आहे, त्या साऊंडला म्हणतो बघा आपण अवश्राव्य ध्वनी। काय म्हणतो बघा? त्याला आपण म्हणतो अवश्राव्य ध्वनी। याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इन्फ्रासोनिक साऊंड। काय म्हणतो बघा? इन्फ्रासोनिक साऊंड। सगळ्यांना क्लिअर आहे? बघा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि बघा याही पुढला महत्त्वाचा मुद्दा, हे जे 20,000 हर्ट्झ आहे, 20,000 हर्ट्झ यापेक्षा जास्त, जर यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल, जर यापेक्षा काय असेल बघा, यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल, ठीक आहे, मग लक्षात ठेवा, जेव्हा 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल, ओके, तर त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो बघा आपण अतिश्राव्य ध्वनी। काय म्हणतो बघा? त्याला आपण म्हणतो अतिश्राव्य ध्वनी। त्याला आपण म्हणतो बघा अतिश्राव्य ध्वनी किंवा श्राव्यातील ध्वनी। बघा अतिश्राव्य ध्वनी किंवा श्राव्यातील ध्वनी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अल्ट्रासोनिक साऊंड। काय म्हणतो बघा? त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड। बघा साऊंडचे अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। अजून काही प्रकार आहेत, पण हे 3 महत्त्वाचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू। बरं, मग आता मला सांगा, याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, जो साऊंड आपण ऐकू शकतो त्याची मिनिमम रेंज किती आहे? बघा मग ही जी 20 हर्ट्झ आहे बघा, ही मिनिमम रेंज आहे ज्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो। ही मिनिमम रेंज आहे। आणि जी आपण ऐकू शकतो ती मॅक्झिमम रेंज किती आहे? तर ती आहे बघा 20,000 हर्ट्झ ही एक मॅक्झिमम रेंज आहे, लक्षात ठेवा। ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, बघा मग हा साऊंड आपण ऐकू शकतो। आता बघा जो साऊंड आपण ऐकू शकत नाही तो इन्फ्रासोनिक साऊंड आहे। ओके, बघा परीक्षेमध्ये काय, बघा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की उदाहरण कोणता साऊंड कोण ऐकू शकतं, हे एक्झाम मध्ये येतं। कोणता साऊंड कोण ऐकू शकतो, कोणता प्राणी कुठला साऊंड ऐकू शकतो। ओके, तर हे पाठ करून ठेवा इथून पुढे। जो साऊंड 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतो इन्फ्रासोनिक, तो कोण ऐकू शकतं, लक्षात ठेवा। बघा हत्ती, गेंडा, ओके, व्हेल आणि देवमासा। हत्ती, गेंडा, व्हेल आणि देवमासा। बघा तुम्हाला इथे मी नंतर एकदा याला पुन्हा आपण रिवाइज सुद्धा करूयात। आपल्याकडे ऑलरेडी पीपीटी बनवून ठेवलेली आहे,
त्यात डिटेलमध्ये आहे, ते आपल्याला रिवाइज सुद्धा करायचं आहे. ओके, सध्या फक्त लक्षात ठेवा की हे आपल्याला पाठ करायचं आहे. बस बस हे पाठ करून ठेवा. का पाठ करून ठेवा? बघा बघा, हत्ती, गेंडा, व्हेल आणि देवमासा, तर हे एक्झाम्पल 4ही पाठ करून ठेवा. आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हे जे आहेत 4 प्राणी हे इन्फ्रासोनिक साऊंड ऐकू शकतात. आता अल्ट्रासोनिक साऊंड लक्षात ठेवा. बघा सगळ्यात पहिले बघा वटवा घुळ, बॅट, वटवा घुळ, त्याच्यानंतर डॉल्फिन, वटवा घुळ, डॉल्फिन, वटवा घुळ, डॉल्फिन. हे जे प्राणी आहेत हे अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतात, म्हणजे 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त साऊंड ऐकू शकतात. आता त्याच्यामध्ये कुत्रा पण आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, पतंग आहे. पतंग म्हणजे मोथ, मोथ नावाचा कीटक आहे बघा, पतंग हा ऐकू शकतो. ठीक आहे, कुत्रा, लहान मुले सुद्धा याच्यामध्ये येतात. ठीक आहे, पण हे आपण नंतर रिवाइज करू. पहिले इतके एक्झाम्पल पाठ करून ठेवा, 4 इन्फ्रासोनिकचे आणि 3 अल्ट्रासोनिकचे, अल्ट्रासाऊंडचे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. यापैकी अल्ट्रासाऊंडवर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेला आहे की याचे उपयोग कुठले कुठले आहेत. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. हा जो अल्ट्रासाऊंड आहे, अल्ट्रासाऊंडचा जो मेन उपयोग आहे लक्षात ठेवा. अल्ट्रासाऊंडचा जो मेन उपयोग आहे बघा, तो आपण करतो सोनोग्राफीमध्ये. माहिती सोनोग्राफी? सोनोग्राफी म्हणजे काय? सोनोग्राफीचा अर्थ होतो शरीराच्या आतल्या भागाची प्रतिमा तयार करणे. ओके, मग तुम्हाला माहिती आहे हा एक मेन उपयोग आहे. अजून खूप सारे उपयोग आहेत, पण हा मेन उपयोग आहे. आणि सगळ्यात मेन बघा सोनार टेक्नॉलॉजी. सोनार टेक्नॉलॉजीमध्ये वापर करतात. सोनार म्हणजे काय? सोनारचा अर्थ होतो बघा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. बघा साऊंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग याच्यामध्ये आपल्याला याचा वापर करताना पाहायला मिळतात. यामध्ये काय असतं बघा, जहाज जे समुद्रामध्ये जहाज, त्या जहाजावरनं बघा समजा हे जहाज आहे, तर जहाजाच्या आतमधनं साऊंड खाली पाठवतात. साऊंड खाली लागतो समुद्राच्या तळाला आणि परत येतो. आणि याच्यावरनं बघा, याच्यावरनं समुद्राचं अंतर जहाजापासून किती आहे हे आपण काढू शकतो. याला म्हणतो आपण सोनार टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तसा याचा उपयोग आहे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा एकदा आपण पुन्हा रिवाइज करू. मग आपल्याला PYQ पाहायचे आहेत. चला बघा एकदा रिवाइज करू आपण. कुठे कुठे यूज होतो बघा. सगळ्यात पहिला पॉईंट बघा, वारंवारतेप्रमाणे ध्वनीचे 3 प्रकार कुठले कुठले आहेत. तर बघा सगळ्यात पहिला प्रकार कुठला? तर बघा जो सगळ्यात पहिला प्रकार आहे बघा तो आहे अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक साऊंड. बघा जो साऊंड 20 हर्ट्सपेक्षा कमी आहे, 20 हर्ट्सपेक्षा, त्याला म्हणतो आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो. बघा एक्झाम्पल कुठले कुठले आहे? तर बघा आपण 4 बघितले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा देवमासा, व्हेल, हत्ती, गेंडा. पण यासोबत एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा आहेत, ते तुम्हाला नोट करून घ्यायचे आहे. बघा दोलकाची कंपन म्हणजे व्हायब्रेशन ऑफ पेंडुलम जो असतो त्याचं व्हायब्रेशन याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर भूकंपाच्या वेळीची ध्वनी म्हणजे साऊंड ड्युरिंग अर्थक्वेक. ओके, अर्थक्वेक जो असतो ओके, अर्थक्वेकच्या वेळेला जे काही ध्वनी असतात ते पण इन्फ्रासोनिक असतात. आणि मानवी हृदयाचे स्पंदन, आपल्या हार्टचं जे बीटिंग आहे हे पण या टाईपमध्ये येतं. ठीक आहे, बघा एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला पाहायला मिळाले. खूप IMP पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आता बघा पुढला जो साऊंड आहे बघा तो आहे श्राव्य ध्वनी. श्राव्य म्हणजे काय बघा, ऑडिबल साऊंड किंवा ऑडिबल रेंज. बघा 20 ते 20,000 हर्ट्स या साऊंडला म्हणतो. हा साऊंडचं आपण आकलन करू शकतो. हा साऊंड मानवी कान ऐकू शकतो आणि म्हणून बघा याला आपण म्हणतो ऑडिबल साऊंड. ठीक आहे, पण 20,000 हर्ट्सपेक्षा कमी आणि 20,000 पेक्षा जास्त आपण साऊंड ऐकू शकत नाही. ओके, मग एक इन्फ्रासोनिक आहे, एक अल्ट्रासाऊंड आहे. आता बघा इथे एक एक्स्ट्रा पॉईंट नोट करून ठेवा, लक्षात ठेवा. बघा पहिली रेंज किती आहे? 20 हर्ट्स. दुसरी आहे 20,000 हर्ट्स. बरोबर. आता मला सांगा, मला या 20,000ला किलो हर्ट्स करायचं आहे. कसं करणार? तर बघा मी करणार 20,000 गुणेला 10⁻³ 10⁻³ ओके, म्हणजे हे येईल बघा, हे किती येईल? 3 शून्य कॅन्सल होतील, 20 किलो हर्ट्स. बरोबर, 20 किलो हर्ट्स. ठीक आहे, आणि मला सांगा जर मला या 20 हर्ट्सला कन्वर्ट करायचं आहे किलो हर्ट्स मध्ये, काय करणार? तर हे येईल बघा, तर बघा हे येईल बघा 20 आहे तर 2 शून्य 3 शून्य बघा, 1 म्हणजे 0.02 किंवा 0.020 किलो हर्ट्स. मग लक्षात ठेवा, आयोगाने प्रश्न विचारला तुम्हाला तर प्रश्न येईल 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स किंवा 0.020 किलो हर्ट्स किंवा 20 किलो हर्ट्स. बघा मग हे दोन्ही सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकतं. मग इन्फ्रासोनिक म्हणजे काय? 0.020 पेक्षा कमी आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे काय? 20 किलो हर्ट्स पेक्षा जास्त. मग हे पण नोट करून ठेवा, एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला इथे मी सांगितला. ओके, आता बघा, आता अतिश्राव्य ध्वनी किंवा श्राव्यातील ध्वनी, अल्ट्रासोनिक साऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काय असतं अल्ट्रासोनिक साऊंड?
ओके, तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त किंवा 20 किलो हर्ट्स पेक्षा जास्त हे पण आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल पाठ करून ठेवा. बघा बघा डॉल्फिन वटवाघूळ आपण पाहिलं होतं. ओके, बघा डॉल्फिन वटवाघूळ उंदीर पोर्पोइज, पोर्पोइज हा समुद्रामधला प्राणी आहे, लक्षात ठेवा हे. ओके, महत्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा एक्स्ट्रा मुद्दे, वटवाघूळ 1 लाख हर्ट्स पेक्षा जास्त साऊंड तयार करू शकतो, काढू शकतो. कोणता साऊंड? अल्ट्रासाऊंड. 5 वर्षापेक्षा जी लहान मुलं आहे खालची ती सुद्धा 25,000 हर्ट्स पेक्षा पर्यंत साऊंड सुद्धा ऐकू शकतात. ओके, काही प्राणी जसे कुत्रा सुद्धा 25,000 हर्ट्स पेक्षा ध्वनी ऐकू शकतो. ओके, बघा एक्स्ट्रा मुद्दे. आणि याच्यामध्ये बघा अजून बघा पतंग म्हणजे मोठ नावाचा जो कीटक आहे तो वटवाघुळापासून तयार होणाऱ्या अल्ट्रासाऊंड पासून वाचण्यासाठी तो सुद्धा अल्ट्रासाऊंड तयार करतो की ऐकू शकतो. ठीक आहे, मग आता बघा काही पक्षी वटवाघूळ, मांजर, डॉल्फिन हे सुद्धा हा साऊंड तयार करतात. मग आता मला सांगा, आपण जर एकूण प्राणी बघितले तर कुठले कुठले होतील बघा? डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर, पोर्पोइज, मग कुत्रा. ओके, पतंग म्हणजे मोथ, पतंग म्हणजे मोथ. त्याच्यानंतर ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. अजून काही इथे एक्स्ट्रा ऍड होईल बघा, इथे ऍड होईल मांजर, डॉल्फिन. ओके, मांजर, डॉल्फिन हे सुद्धा इथे ऍड करायचे आपल्याला. बघा इथे डॉल्फिन आहे आणि मांजर, डॉल्फिन ऑलरेडी आहे, मांजर, लहान मुले सुद्धा इथे लिहून घ्या, लहान मुले. इतके एक्झाम्पल या ठिकाणी आपण ऍड करू शकतो, लक्षात ठेवा. मग एक्झाम मध्ये इतकं सगळं येऊ शकतं. तुम्हाला म्हणजे मी शिकवत आहे सगळं स्टेट बोर्ड, NCERT सगळ्या पुस्तकातनं करक्स तुम्हाला मी शिकवत आहे. ओके, जरी युट्यूबचा व्हिडिओ असेल तरी सुद्धा एक जो पॉईंट शिकतोय डिटेलमध्ये शिकतोय त्यामध्ये कुठली फेरफार इथे होणार नाही. सगळ्यांना क्लिअर आहे बघा? ओके, चला सगळ्यांना क्लिअर आहे बघा? बघा अशा प्रकारे आपण हे पाहिलेत बघा आपले साऊंडचे 3 प्रकार अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता आयोगाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. आपल्याला याच्यावरनं काही प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात का आयोगाचे, ते या ठिकाणी आपण पाहूयात. बघा बघा हा आयोगाचा प्रश्न आहे बघा. हा आपल्याला विचारलाय कंबाईन मध्ये, पण याआधी आपण हा एक प्रश्न बघूयात बघा. बघा बघा हा प्रश्न आहे STS 17 मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता. STS 17 मध्ये हा प्रश्न कसा आहे, खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरी ऐकू शकतो? बघा आता मला सांगा, इंग्लिश मराठी दोन्ही पण शब्द माहीत असणं आवश्यक आहेत का? आवश्यक आहेत, कारण आयोगाने असा प्रश्न विचारला होता. अवश्राव्याला आयोगाने इंग्लिशचा सेम शब्द वापरला होता, इन्फ्रासोनिक. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, मग कोण व्हेल आहे का? तर व्हेल होतं. हत्ती होतं का? होतं. गेंडा होतं. उत्तर बघा वरीलपैकी सर्व. सगळ्यांना क्लिअर आहे? सोपं आहे. हा, ओके, जाऊ पुढे. बघा पुढला एक पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, प्रश्न पाहायचा आहे. बघा आता हा प्रश्न थोडा वेगळा प्रश्न आहे, पण आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. बघा STS 13 मध्ये हा प्रश्न विचारलाय, समुद्राची खोली मोजण्याकरता काय वापरतात? तर आपण आता शिकलोय बघा, सोनार टेक्नॉलॉजी आपण वापरतो. सोनार टेक्नॉलॉजी आपण वापरतो. ठीक आहे, बघा दुसरा प्रश्न या टॉपिकवरचा आयोगाने विचारलेला आहे. ओके, अजून बघा अलीकडच्या काळामध्ये 23-22 मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेत आयोगाने. ठीक आहे, आता बघा अजून थोडं पुढे जाऊयात आपण. बघा वारंवारतेचं युनिट काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आधीच शिकलोय बघा, काय बघा हर्ट्स युनिट आहे वारंवारतेचं. वॅट मध्ये आपण मोजतो शक्ती किंवा पॉवर, न्यूटन मध्ये आपण मोजतो बल किंवा फोर्स, जूल मध्ये आपण मोजतो एनर्जी किंवा वर्क, ऊर्जा किंवा कार्य. ठीक आहे, आलं उत्तर? जाऊ पुढे आपण. बघा आता एक असा प्रश्न आहे बघा जो थोडासा वेगळा प्रश्न आहे. ओके, तो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, बघा हा असा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. हा प्रश्न ग्रुप B 19चा प्रश्न आहे. पूर्ण गोष्टी आणखी आपण पाहिल्या नाहीत, फक्त काही प्रश्न बघा जे आपल्याला आपण जे शिकलो त्यावरनं ऑप्शन कट होतात का. बघा प्रश्न आहे, कोणतं विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. कोणतं विधान बरोबर आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा ध्वनी तरंग कुठली असतात तर हे आपण शिकलो नाही, सोडून द्या. आता बघा ऐकू येणाऱ्या ध्वनीची तरंगाची वारंवारता 20 किलोहर्ट्ज पेक्षा अधिक असते. 20 किलोहर्ट्ज म्हणजे काय? 20,000 हर्ट्ज. मग आपण बघितलं 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त अल्ट्रासाऊंड आहे जो आपण ऐकू शकत नाही. म्हणजे स्टेटमेंट बी चुकीचं आहे. आपल्याला विचारलं आहे बरोबर स्टेटमेंट. मग बी यायला नको. मग बी ऑप्शन 1 मध्ये आणि ऑप्शन 3 मध्ये आहे. ऑप्शन 1 आणि 3 येणार नाही. बघा सगळ्यांना क्लिअर आहे? बघा मग आपण बघा मग सिंपल कॉन्सेप्टवरून आपण ऑप्शन कट केले. याचं उत्तर काय आपल्याला गरज नाही. आपण जेव्हा साऊंड पूर्ण शिकू तेव्हा याचं उत्तर आपल्याला येईलच 100%. ठीक आहे, ओके. याचं उत्तर आहे बघा 4 C आणि D उत्तर आहे. ठीक आहे, चला ओके जाऊ पुढे. आता बघा पुढले आणखी काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत बघा. तर कंबाईनचा एक प्रश्न आहे. बघा बघा हा एक प्रश्न कंबाईन 21 मध्ये विचारलेला आहे. बघा हा प्रश्न काय बघा,
ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय? ओके बघा, द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स. आता बघा, जर जनरली प्रश्न आपण पाहिला हा प्रश्न तर आपल्याला काही येणार नाही, कारण बघा भाषा वेगळी वापरली आहे. पण आपण ऑलरेडी शिकलेलं आहे बघा तेच उत्तर त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं. मला सांगा कोणता साऊंड आपण ऐकू शकतो? तर बघा आपण 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स हा साऊंड ऐकू शकतो आपण. मिनिमम रेंज 20 हर्ट्स आणि मॅक्झिमम रेंज किती आहे? ती आहे बघा 20,000 हर्ट्स, ही मॅक्झिमम रेंज आहे. बरोबर, सगळ्यांना क्लिअर आहे? हा, मला सांगा कमीत कमी म्हणजे कुठली आपल्याला विचारली असेल? मिनिमम रेंज आपल्याला विचारली. मिनिमम म्हणजे काय? बघा मिनिमम म्हणजे काय? लोअर पिच लिमिट, लोअर लिमिट, न्यूनतम लोअर. उत्तर आहे बघा 2. फक्त शब्द वेगळे वापरले आहेत. ओके, बाकी कॉन्सेप्ट तोच आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण मिनिमम बेसिक अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये याच्यावर खूपदा प्रश्न येतात. ठीक आहे, आता बघा थोडं पुढे जातो बघा मी आता. फक्त तो एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा की आपल्याला लक्षात ठेवायचे आहे अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग, यूज ऑफ अल्ट्रासाऊंड परीक्षेमध्ये येतात. हे आपण एक्स्ट्रा पाहून घेऊयात म्हणजे आपला व्हिडिओ प्रॉपर कम्प्लीट हा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे, बघा धातूंचे तडे शोधणे, म्हणजे जे मेटल्स म्हणजे क्रॅक डेव्हलप होतात त्यांना शोधणे, यासाठी आपण अल्ट्रासाऊंड वापरतो. त्याच्यानंतर बघा इकोकार्डिओग्राफी म्हणजे काय? म्हणजे हृदयासंबंधी हृदयाचं जे उपचार जे आपण डायग्नोसिस करतो, हृदयाचं चित्र काढून आपण ते दाखवतो, त्याला म्हणतो आपण इकोकार्डिओग्राफी. म्हणजे हृदयामधले काही इश्यू आहे का, बिघाड आहे का, तो शोधण्यासाठी आपण वापरतो. लक्षात ठेवा इकोकार्डिओग्राफी. त्याच्यामुळे सोनोग्राफी म्हणजे काय? बघा सोनोग्राफी म्हणजे काय? शरीरातील अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा काढून त्या अवयवांचे निरीक्षण करणे. तुम्हाला माहिती आहे का सोनोग्राफी करतो आपण? लहान मुलाच्या आईची म्हणजे आईच्या पोटामधल्या बाळाची सोनोग्राफी करतात. किडनी स्टोनच्या केसमध्ये करतात. पित्ताशयाचे खडे त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवतो. आपल्या अवयवांचे फोटो काढून आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी वापरतो सोनोग्राफी टेक्निक. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा गर्भावस्थेच्या अवस्थेमध्ये गर्भाच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही दोष आहे का याचा अभ्यास आपण याचा उपयोग करतो सोनोग्राफीचा, ज्यामध्ये अल्ट्रासाऊंड यूज करतात. त्याच्यानंतर बघा शरीरातील विकृती शोधणे, आपल्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, अवयवांना काही इश्यू आहेत का, काही त्याच्यामध्ये रोग आहेत का हे शोधतो. बघा मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर, वृक्क म्हणजे किडनी, यातले खडे आपण शोधतो. किडनी स्टोन वगैरे याच्यामधून आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर शरीरामध्ये काही गाठ आहे का, ट्यूमर आहे का हे आपण शोधू शकतो युझिंग सोनोग्राफी. त्याच्यानंतर बघा स्नायूंच्या वेदना शमवणे, आपल्या बॉडीचे मसल्स जेव्हा दुखतात तर मसल दुखताना आपण अल्ट्रासाऊंडमुळे त्याचं वेदना कमी करू शकतो. त्याच्यानंतर बघा किडनी स्टोनच्या उपचारामध्ये वापरतात, किडनी स्टोनसाठी सुद्धा वापरतात, त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर बघा मशीन्समधील प्रत्यक्ष संपर्क शक्य नसलेल्या पार्ट्सच्या, ज्या पार्टपर्यंत एखादी मशीन आहे ज्या पार्टपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, खूप आतमधला पार्ट आहे, तो स्वच्छ करण्यासाठी आपण अल्ट्रासाऊंड वापरतो. लक्षात ठेवा. आणि बघा शेवटचे IMP पॉईंट बघा, ते म्हणजे काय? काही उपकरणांमधील धूळ ग्रीस स्वच्छ करण्यासाठी, म्हणजे सिंपल भाषेमध्ये जे काही महत्त्वाचे मशीन्स असतात त्याच्या आतल्या भागांना स्वच्छ करण्यासाठी आपण वापरतो अल्ट्रासाऊंड. सगळ्यात मेन गोष्ट दुधामधले जीवाणू मारणे, दुधामधले जीवाणूचा नाश करून दूध तयार करण्यासाठी वापरतात. उपयोगी दूध तयार करतात, दुधाचं रक्षण करतात नासण्यापासून. सगळ्यात मेन बघा दातामधली पोकळी शोधणे, दातामध्ये काही क्रॅक वगैरे आहे हे सुद्धा ओळखतात अल्ट्रासाऊंडमुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोनार टेक्नॉलॉजी आहे बघा. याचा वापर काय? बघा याचा वापर आपण करतो समुद्राच्या आतमध्ये जी काही गोष्टी आहेत त्या शोधण्यासाठी, समुद्राच्या आतमधली माहिती घेण्यासाठी आपण वापर करतो अल्ट्रासाऊंडचा. एकदा प्रॉपर बघू काय असतं अल्ट्रासाऊंड. बघा काय असतं सोनार टेक्नॉलॉजी. बघा सोनार तंत्रज्ञान सोनार म्हणजे काय? बघा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आपण ऑलरेडी पाहिलं आहे. यामध्ये आपण वापरतो अतिश्राव्य ध्वनी, अल्ट्रासाऊंड वापरतो. अल्ट्रासाऊंड काय असतो बघा, जो 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण समुद्राच्या पाण्याखालील वस्तूंचे म्हणजे जसे की मोठे दगड, पर्वत, मासे यांचं अंतर, दिशा, वेग मोजू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि समुद्राची खोली आपण मोजू शकतो. समुद्र किती खोल आहे, जहाजापासून समुद्र किती खोल आहे हे आपण शोधू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाण्याखाली काही दरी आहेत का, शिखर आहेत का, पाणडुबी आहे का, पाणबुडी वगैरे असते का, काही बुडलेली जहाज आहेत का, काही हिमनग आहे का, आईसबर्ग आहे का, हे शोधण्यासाठी आपण सोनार टेक्नॉलॉजी वापरतो. काय असतं बघा, सिंपल काय असतं बघा या टेक्नॉलॉजी काय असतं बघा. समजा हे जहाज असेल, ओके,
जहाज असेल, बघा इथे मशीन असते, बघा या ठिकाणी असते ट्रान्समीटर जो अल्ट्रासाऊंड पाठवतो, हा साऊंड खाली लागून वर येतो, इथे असतं रिसिव्हर, आणि या दरम्यान जो काही वेळ लागला त्या वेळेप्रमाणे कॅल्क्युलेशन करून आपण ध्वनीचा वेग आणि वेळ कॅल्क्युलेट करून आपण इथलं या दोघातलं अंतर आपण इथे लक्षात ठेवतो, असं ही टेक्नॉलॉजी आहे. ओके, मग अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे मी प्रॉपर व्हिडिओ फक्त अल्ट्रासाऊंडचा बनवला आहे. साऊंडचे प्रकार खूप प्रश्न याच्यावर विचारले आहेत, भविष्यात सुद्धा यावर खूप प्रश्न येऊ शकतात. हा टॉपिक IMP टॉपिक आहे, लक्षात ठेवा. ओके, आय होप सगळ्यांना एवढा पाठ समजला असेल. ओके मित्रांनो, कंबाईन राज्यसेवा, रेल्वे, कुठल्याही परीक्षा असू द्यात, तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ टाकलेले आहेत, डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत, तेवढे पहा, तुम्हाला फायदा होईल. ज्यांना खूपच अडचण आहे सायन्समध्ये, आपल्या ऑनलाईन बॅच आहेत. बघा येणारी राज्यसेवेची परीक्षा जी आहे त्यामध्ये आपल्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या आपल्या वन डे बॅचेस आहेत. वन डे बॅचमध्ये खूप कमी फीज आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपली नवीन ज्यांचं सायन्स खूपच वीक आहे, नवीन स्टेट बोर्डची बॅच आपण लॉन्च केली आहे, तुम्ही ती करू शकता. ज्यांना वाटतं कंबाईन राज्यसेवेला सर खूपच कॉन्फिडन्स डाऊन आहे, तर आपण यांच्यासाठी बघा स्पेशल प्रिलिम्सची बॅच कंबाईन आणि राज्यसेवा, कंबाईन आणि राज्यसेवा. ओके, यासाठी आपण स्पेशल प्रिलिम्सच्या बॅच सुद्धा लॉन्च केलेल्या आहेत. ओके, त्याच्या वन डे बॅच सुद्धा वेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कंबाईनची PYQ बॅच आपली वेगळी आपण तयार केली आहे. राज्यसेवेची PYQ बॅच आपली वेगळी आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पुढच्या वर्षीची एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी आपली सायन्सची सगळ्यात फोकस बॅच बेसिक फाउंडेशन बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, एकदा बॅच करा, तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. ओके, तर हे आपल्या ॲपवर सायन्स बाय राहुल देशमुख हे आपला ॲप आहे. या ॲपवर तुम्हाला सगळ्या बॅचेस पाहायला मिळतील. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. बघा आपला ॲप आहे सायन्स बाय राहुल देशमुख, हा माझा नंबर आहे. काही इश्यू असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. जर फोन उचलला नाही तर मी तुम्हाला फोन बॅक करेल किंवा तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, सायन्स बाय राहुल देशमुख आपलं यूट्यूब चॅनल पण आहे आणि ॲप पण आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. जॉईन करा. काही इश्यू असेल तर काळजी करू नका, तुमचं सायन्स खूप चांगला मी करून देईल. ठीक आहे, चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.